गेले 25-30 वर्ष सत्ता भोगले त्यांनी इथे नगरसेवकांचे, आमदारांचा, खासदारांचा, पण तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की 3-3 वॉर्डमध्ये ते मागे आहेत आमच्या. ह्याचं कारण असं आहे की वरळीमधल्या जर तुम्ही एक एक गोष्टी काढलीत ना तर डेव्हलपमेंट नाही. आदित्य ठाकरे ज्यावेळेस आले त्यावेळेस असं वाटलं होतं की एक तरुण चेहरा आहे, लोकांसाठी काम करेल, पण काहीच काम नाही करत. आदित्य ठाकरे ज्यावेळेस तुम्हाला भेटतील ना त्यांना विचारा की भाजपवाले सरळ सरळ प्रश्न विचारत आहेत की तुम्ही ज्या पाण्याबद्दल आणि मेट्रोबद्दल बोलताय ना ते 56 कुटुंब रस्त्यावर राहतात, त्यांचं काय केलं? तुम्ही रेंट मिळवून दिलं का? शिवसेनेसाठी तो धक्कादायक असणारच. आणि जरी युती झाली समजा, तो प्रयत्न जरी केला, कारण ह्याचं श्रेय जर म्हटलं म्हणजे आज जे एकत्र येण्याची ज्या चर्चा चालू आहेत किंवा एकत्र यावं लागतं आहे ह्याचं संपूर्ण श्रेय ह्या मुंबईतल्या मतदारांना आहे. पण आज ज्या गोष्टी जे हिरवकरण झालं आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं, तर त्याच्यामुळे तो आवडत नसेल तो हिरवा त्यांना कलर, त्याच्यामुळे ते जाणार आणि त्याला कोण रोखू शकत नाही. खरं म्हणजे वरळीच्या मतदाराला इथल्या आमदारांनी की ह्या शिवसेनेने हे गृहीत धरलेलं आहे. ह्या प्रश्नांकडे स्वतःहून लक्ष दिलं तर होणार नाही का? 3-3 आमदार आहेत वरळीत, का नाही होऊ शकत? तुम्ही म्हणते पाणी नाही येत आहे, लिकेज होतं आहे, राहण्याची व्यवस्था बरोबर नाही, का नाही देऊ शकत? हे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय राजकीय आहे, राजकीय चर्चेचा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तब्बल 3 ते 4 वर्षांनी आता येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक राजकीय पक्षाने आता आपली कंबर कसायला सुरुवात केलेली आहे. वरळी विधानसभेचा विषय घेऊन आम्ही विशेष आपल्यापर्यंत आलेलो आहोत. वरळी विधानसभेचं महत्त्व हे संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे. याचं कारण शिवसेना पक्षाचे आमदार स्वतः आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे वरळीकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. हाच वरळी विधानसभेचा विषय घेऊन आम्ही पुन्हा आलेलो आहोत. ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जाणारा हा वरळी विधानसभा किंवा हे वरळी क्षेत्र, यामध्ये फार मोठ्या घडामोडी देखील होत आहेत. राजकीय चर्चेचा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दीपक सावंत आहेत आणि पदाधिकारी विजय बांदिवडेकर देखील आहेत. सरळ आणि सडेतोड प्रश्न उत्तरांचा हा विषय होणार आहे. वरळी विधानसभा असो किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो, या जरा विशेष ठरत आहेत. 3 ते 4 वर्ष याचं तब्बल निवडणुकांना डिले झालेला आहे, परंतु मधल्या काळामध्ये फार मोठ्या मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडलेली आहे आणि ही निवडणूक मुंबईकरांसाठी एक वेगळी मानली जाणार आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचं अस्तित्व पणाला लागल्यासारखी ही निवडणूक जाणवते आहे. आपण आता जाणून घेतो आहे सावंतसाहेब, आपल्या भाजपच्या कार्यकारिणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले अशी बातमी आहे आमच्यापर्यंत. नेमकं याचं कारण काय की हे फेरबदल जे तुमचे आपण म्हणतो त्यांना की विद्यमान पदाधिकारी होते त्यांना रिप्लेस करून नवीन लोकांना संधी देण्यासाठी केलं गेलं आहे किंवा नवीन लोकांना उत्साह देण्यासाठी केलं गेलेलं आहे किंवा नेमकं काय, किंवा ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच असं का केलं जातं आहे? काय सांगताय? कसं आहे की हा जो एक विषय आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये दर 3 वर्षानंतर हे रचना बदलत असते आणि जर तुम्ही कंपेअर कराल बाकीच्या पक्षांचे शाखाप्रमुख हे 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असे राहतात, त्यांची पदं बदलत नाही. आमच्या इथे कसं रुटीन चेंज होत असतो, तो चेंज झाल्यामुळे नवीन कार्यकर्ते, नवीन पदाधिकारी भेटतात आणि ही रेग्युलर प्रोसेस आहे. 3-3 वर्षांनी अध्यक्ष बदलतो, त्याची टीम बदलते. यावेळेस असं झालेलं आहे की एका विधानसभेमध्ये 6 वॉर्ड होते. पूर्वी त्या एका विधानसभेचा अध्यक्ष 1 होता, आत्ता 3 अध्यक्ष केलेत, 2-2. म्हणजे आमची जी केंद्राची स्ट्रॅटेजी आहे ती अशी आहे की जास्त संख्या वाढेल, त्याच्यात वयाची मर्यादा पण ठेवली आहे. जे अध्यक्ष आहेत ते वयाच्या 35 आणि 45च्या मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की केंद्रीय नेतृत्व आमचं काय विचार करते की तरुणांना संधी दिली जाते आणि मग हेच तरुण हे पुढच्या पदावर जातील. मग ही रुटीन प्रोसिजर आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा.
पण सावंतसाहेब, जर फेरबदल होत असतील तर मग केंद्रातल्या प्रमुख पदांपासून राज्यातल्या प्रमुख पदांकडे पर्याय का नाही दिला जात आहे? गडकरी देखील स्पर्धेत होते, नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून तिकडे योगींना का नाही आणलं जातं आहे? इथे फडणवीसांच्या ठिकाणी इतर कोणाला संधी दिली का नाही जाते? खालती पदांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यामागचं नेमकं कारण काय ठरू शकतं? कसं दोन विषय आहेत, संघटनात्मक बदल आणि प्राईम मिनिस्टर किंवा कोणत्याही मिनिस्ट्री किंवा मुख्यमंत्री, याच्यात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नेतृत्व किंवा हा देश चालवणं किंवा एक राज्य चालवणं, ज्याच्यात जी जास्त कला त्याला ते बरोबर RSS मार्फत आणि सगळ्यांचं मत घेऊन हे केलं जातं. आणि संघटनात्मक हा वेगळा विषय आहे. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता या निवडणुका येत आहेत, भाजपची तयारी देखील जोरात चालू आहे, माध्यमांमध्ये देखील चर्चा आहे, प्रत्येक पक्षाची तयारी चालू आहे. ही निवडणूक भाजप कशा पद्धतीने लढवणार आहे हा वेगळाच विषय. म्हणजे परंपरागत मुंबई निवडणुकांची जी पद्धत होती आणि आता ही निवडणूक विशेष ठरते. तुम्ही समजू शकता की राजकीय फार मोठे फेरबदल झालेले आहेत, इकडचे इकडे आलेले आहेत, तिकडचे इकडे गेलेले आहेत, असे सगळे हा सगळा गोंधळ आहे. कसं काय स्क्रुटनी केली जाते तुमच्यातर्फे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? बघा, याच्यावर जर तुम्हाला प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर आपल्याला ही निवडणूक कोण जिंकेल, कशी जिंकेल ह्याच्यावर जर विचार करायचा झाला तर लोकसभेचे मतदान काय झालं होतं, आम्ही युतीत लढलो होतो, लोकसभेचं मतदान काय झालं होतं, त्याच्यानंतर विधानसभेचं काय झालं होतं. जर वरळी विधानसभेबद्दल जर बोललो तर लोकसभेला आपण 6,000 फक्त मायनस होतो. जिथे समोर कोण होतं, आदित्य ठाकरे म्हणजे युवराज, आणि त्याच्यानंतर लोकसभेला 6,000 आपण नाही, विधानसभेला फक्त 6,000 आपण मागे होतो. त्याच्यामुळे वरळी युती म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने निवडलं. आमचे 3 वॉर्ड तर 3 वॉर्डमध्ये तर मतदान हे युतीला जास्त आहे, त्यांना कमी आहे. गेले 25-30 वर्ष सत्ता भोगले त्यांनी इथे, नगरसेवकांचे, आमदारांचा, खासदारांचा, पण तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की 3-3 वॉर्डमध्ये ते मागे आहेत आमच्या. ह्याचं कारण असं आहे की वरळीमधल्या जर तुम्ही एक गोष्टी काढलीत ना तर डेव्हलपमेंट नाही. आदित्य ठाकरे ज्यावेळेस आले त्यावेळेस असं वाटलं होतं की एक तरुण चेहरा आहे, लोकांसाठी काम करेल, पण काहीच काम नाही करत. जे बदल आम्ही करू शकलो किंवा ज्या गोष्टींमध्ये आम्ही मीटिंग लावणं किंवा ज्या आमच्या हातातल्या ज्या गोष्टी होत्या, जसं लोकसभेच्या वेळेत नार्वेकरांनी आणि लोढाजींनी वेगवेगळ्या विषयांमध्ये स्वतः इन्व्हॉल्व होऊन काही गोष्टी करून घेतल्या, त्याप्रमाणे ह्यांच्यात ते दिसत नाही आहे. तशाच त्या झोपडपट्ट्या राहिलेल्या आहेत, तशाच लोकांची कामं राहिलेली आहेत, तशाच त्या झोपडीमध्ये लोकांना घर नाही मिळालेलं आहे, रेंट नाही मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टी ह्या तशाच्या तशा 30 वर्षापासून आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्यावेळेस आमच्या बाजूने मतदान होईल. जे लोकसभा आणि विधानसभेला जे दिसतं आहे की 3-3 वॉर्डमध्ये आम्ही प्लस आहोत, तेच उत्तर आत्ता होईल या इलेक्शनमध्ये. पुन्हा तोच प्रश्न, हे फेरबदल झालेले आहेत आपल्या कार्यकारिणीमध्ये, नेमके कशा पद्धतीने झालेले आहेत, कशी रचना झालेली आहे? आपल्याला एक परंपरागत रचना माहिती आहे, एक विभाग अध्यक्ष, त्याच्या मग वॉर्डचे वॉर्ड अध्यक्ष. तुमच्या इकडे काय चेंजेस झालेले आहेत आणि हे चेंजेस झाल्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठे नाराजी उमटते आहे का? असं आम्हाला बाहेरून कळतं की कुठेतरी अंतर्गत नाराजी पण आहेत. एकतर आपल्या वरळीमध्ये भाजपचं थोडंसं इतर पक्षाच्या मानाने किंवा शिवसेनेच्या मानाने थोडं संख्याबळ कमी पडतं, हे आपण नाकारू शकत नाही. तरी देखील कुठे हे फेरबदल झाल्यामुळे कुठे काय गडबड होते का? कसं आहे की मी अनेकदा अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जो पण असं कोण म्हणतात की भाजपचं संख्याबळ कमी पडतं, कसं आहे, पहिलं तर भाजप कधी लढली? भाजप लढतच नाही. भाजप कधी युतीमध्ये राहिली? त्याच्यामुळे भाजप कधीच लढली नाही. ज्या वेळेस एकटी लढली त्यावेळेस भाजपनी संख्या दाखवून दिली की आमचा एक मतदार इथे आहे. त्याच्यामुळे संख्याबळ हा काय विषय नाही. बरं, तुम्ही ह्या विषयात आलात की संघटनात्मक कसे चेंज झालेत. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एका विधानसभेत 6 वॉर्ड होते, त्या 6चा पहिला 1 अध्यक्ष होता, आता 3 अध्यक्ष झाले. आमची कार्यकारिणी अशी होती की एका अध्यक्षाबरोबर त्याची जी टीम असते 21 लोकांची, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि बाकी सगळेजण असतात ते. आता हे सेम ह्या 3 अध्यक्षांचे 21 लोक होणार, म्हणजे संख्या वाढणार आहे. आणि ही ऑलरेडी आमच्याकडे संख्या आहे, ते तिथे ॲडजस्ट होणार सगळे. त्याच्यामुळे नाराजीचा परत विषय येत नाही. पदं वाढली, कमी नाही झाली. जिथे कमी होते तिथे नाराजी होते. त्यामुळे तरुणांची संख्या वाढली. उलटं BDD चाळीचा विषय, BDD चाळीमध्ये अजूनही लोक नाराज आहेत.
याचं कारण की काही लोकांनी आपल्या घरांचा ताबा सोडला, परंतु त्या रिकाम्या झालेल्या घरांची अवस्था खराब असल्यामुळे सध्या वास्तवात राहणाऱ्या लोकांना कुठेतरी पाणी गळतीला, मच्छर, डास आणि घुशी, उंदीर वगैरे अशा सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे. आणि ट्रान्झिट कॅम्पचे विषय येत आहेत. आपण सत्तेत आहात, केंद्रात राज्यात आपलं मेजॉरिटी सरकार आहे, तरी देखील BDD चाळीचा प्रश्न किंवा BDD चाळ रहिवाशांचे प्रश्न प्रलंबितच राहत आहेत. काय कारण आहे तुम्ही सांगू शकता? तुम्ही पण सक्रिय आहात वरळी विधानसभेत, बोला. कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला ना आमदार हा पूर्णपणे जबाबदार असतो. आता आमदार, आम्ही विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर कंटिन्यूस म्हणत होतो आमदार हरवले, आमदार भेटत नाहीत. आमदार आता यायला लागले वरळीत, पण येऊन काम काय करतायत? त्या BDD चाळवाल्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष कुठे देत आहेत? आणि हे रुटीन काम आहे तो, ते शालीमार लावणं बिल्डिंगला, लिकेज होऊ नये म्हणून. आता जे लोक शिफ्ट झाले, त्यांच्या काळात शिफ्ट झाले, त्यावेळेस त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस शिफ्ट झाले, जे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जातो त्यावेळेस शिफ्ट झाले. लोकांना पाणी नव्हतं तिकडे, कोणी बघितलं का? ते काही बघितलं नाही. खरं म्हणजे वरळीच्या मतदाराला इथल्या आमदारांनी की ह्या शिवसेनेने हे गृहीत धरलेलं आहे. ह्या प्रश्नांकडे स्वतःहून लक्ष दिलं तर होणार नाही का? 3 आमदार आहेत वरळीत, का नाही होऊ शकत? तुम्ही म्हणता पाणी नाही आहे, ते लिकेज होतं आहे, राहण्याची व्यवस्था बरोबर नाही, का नाही देऊ शकत? हे ह्या तिघांमध्ये भांडणं आहेत, म्हणजे तिघांमध्ये नाही, दोघांमध्ये भांडणं आहेत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतात की फंडच दिला जात नाही आहे, भाजपकडून कुठेतरी आम्हाला दाबलं जातं आहे आणि मग आम्ही कामं कशी करणार? आणि मग जिथे कामं करण्याची संधी असते तिकडे फंड न देता कुठेतरी अडवलं जातं आहे. कसं काय होतं हे? कसं आहे तुम्हाला एक सांगतो, MLCचे 2 आमदार आहेत इथे आणि एक निवडून आलेला आमदार. ह्या 3 लोकांचा फंड म्हणजे आहे ना खूप जास्त झाला. मला तर असं, तुम्ही पाहिजे तर विचारा त्यांना, तुम्ही तुमचा फंड पूर्ण वापरता का? तो लॅब पण 2 तर विधान परिषदेवरती आहेत, ते कुठेही वापरू शकतात ना. ते कुठेही वापरू शकतात, पण ते वरळीतले आमदार आहेत. ते असं नाही आहे ना की जालनाचा आमदार आणला आणि इथे बसवला, असं नाही आहे. हे ओरिजिनल वरळीतले आहेत, ते वरळीतच फंड वापरतात. त्यांना विचारा त्यांचा फंड येतो का? ते लॅब्स होत असणार त्यांचा फंड. एवढे 15 करोड रुपये वर्षाला येतात, कुठे जातात 15 करोड? काय करतात हे लोक? मला सांगा, ह्या झोपड्या आहेत, ह्या झोपड्यांमध्ये तुम्ही एक 4 वाजता आहे ना, 3 वाजता प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरच्या झोपड्यांमध्ये 3 वाजता जात आणि कॅमेरा लावा. सगळं पाणी वाहत असते, नुसतं जे पाणी येतं ते पाणी त्याच वेळेस येतं. त्यांचं काय केलं ह्या लोकांनी आत्तापर्यंत? 25-30 वर्षापासून आज पण सेमच आहे, काय बदल नाही त्याच्यामध्ये काहीच. म्हणजे पैसे लॅप्स होत असतील यांचा फंड लॅप्स होत असेल, हे लोक कुठे वापरत नसतील. भाजपवरती संजय राऊत असतील किंवा स्वतः आदित्य ठाकरे असतील की वारंवार आरोप करत आहेत. यावेळेला देखील आमचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदेंकडून केला जातो आहे. एकनाथ शिंदेंकडून केला जातो आहे. बघा, आम्ही कार्यकर्ते म्हणून वरळीबद्दल बोलू शकतो आणि या वरळीमध्ये जर त्यांचे नगरसेवक फुटत आहेत, जर वरळीबद्दल बोलायचं तर वरळीमध्ये त्यांना मानाची भूमिका नाहीच आहे. कोणाचं कोणाशी पटत नाही. वरळीबद्दल नाही, ते एक मुंबईबद्दल बोलतात की आता नगरसेवक फोडाफोडीचे प्रयत्न देखील केले जाऊ शकतात, अशी कुजबूज पण चालू आहे. परत मी तुम्हाला सांगतो, मी जास्त करून वरळीबद्दल बोलू शकतो. विषय असा आहे की तुम्ही जर तुमच्या पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात गेलात, हिंदुत्व सोडलंत आणि नको त्या गोष्टींकडे गेलात, तर तो जो शेवटीला कार्यकर्ता नगरसेवक जो आहे तो पण माणूसच आहे. त्याच्या पण काही डिमांड असतील, त्याची काही ठरलेल्या गोष्टी असतील. तो शिवसेनेकडे जो आला ठाकरेंकडे, तो हिंदुत्व बघून आला असेल, बाळासाहेब ठाकरेंना बघून आला असेल. पण आज ज्या गोष्टी, जे हिरवकरण झालं आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं, म्हणजे उद्धव ठाकरेंचं, तर त्याच्यामुळे तो आवडत नसेल तो हिरवा त्यांना कलर, त्याच्यामुळे ते जाणार आणि त्याला कोण रोखू शकत नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. विजय भाऊ, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. आपण पूर्वी शिवसेनेत होतात आमच्या माहितीप्रमाणे, त्यानंतर मनसेचे मध्ये पदाधिकारी होतात, आता तुम्ही भाजपमध्ये आहात. तिन्ही पक्षांना तुम्ही पाहिलं आहे किंवा आता भाजपमध्ये सक्रिय आहात तुम्ही. सेना आणि मनसे युती, राज आणि उद्धव एकत्र येणार आणि हे सध्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. दोन्ही पक्षांना आपण काम केलेलं आहे, भाजपमध्ये देखील काम करत आहे. काय सांगतात, जर ही युती झाली तर हे भाजपसाठी कुठेतरी अडचणीचं ठरेल का? नाही, आमचं जे निरीक्षण आहे
म्हणजे वरळीचा एकंदर जर सर्व विचार केला, कारण सर्व कार्यकर्त्यांच्या आपल्या गाठीभेटी असतात, त्यांच्याबरोबर चर्चा चालू असतात, तर एकंदर जर वरळीची स्थिती जर बघितली आणि मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे आता त्यांनी एकत्र यावं नाही यावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु भविष्यात जर असा काही निर्णय झाला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, कारण त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं वरळीमध्ये काही नुकसान होईल असं दिसत नाही आहे चित्र, कारण ती उलट आमची ताकद वाढेल, मतदानामध्ये टक्केवारी वाढेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण महायुती म्हणून जर काही सीट लढायची प्रसंग आला तर कॅल्क्युलेशनमध्ये आम्हाला खात्री आहे की इथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला त्याचा जास्त फायदाच होणार आहे, त्यामुळे काही नुकसान होईल असं एकंदर चित्र काही दिसत नाही आहे. टेक्निकली सांगू शकता? टेक्निकली आता काही गोष्टी उघड करता येत नाही आहेत, म्हणजे एकंदर जे कार्यकर्त्यांचं जे एकंदर जी त्यांची व्यथा आहे किंवा कारण ज्या पद्धतीने ह्या वरळीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये ज्या संघर्ष झालेला आहे, जो दुरावा निर्माण झालेला आहे तो इतका टोकाचा आहे, त्यामुळे ते अगदी असं म्हणजे एका नेत्याने आदेश दिला आणि रातोरात सगळी मनं बदलली आणि चित्र बदललं असं होणार नाही. आणि ठीक आहे, आपण असं पण म्हणू की कार्यकर्त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही, त्याचा आदेश आहे आपल्याला मानायचं असं धरून चालू. तुम्ही मतदारांना गृहीत धरणार का? जे मतदार आहे, जे समजा आता एका विचारधारेशी जोडलेले आहेत, बरोबर आहे, ते ठाकरे कुटुंबाला मानणार आहे, अख्खी राजसाहेबांवर प्रेम करतात, तसे बाळासाहेबांवर पण प्रेम करतात, आणि ती एक मान्य करायला पाहिजे की इथे वरळीची जी संघटना आहे, म्हणजे शिवसेना म्हणून जर आपण म्हटलं तर जरी काही नेते फुटले असतील तरी संघटना आज मजबूत आहे आणि हे मान्य करायला पाहिजे. कारण ती संघटना मजबूत असण्याचं कारण म्हणजे जे पूर्वीचे शिवसेनेचे नेते होते, ज्यांनी इतकी 25-30 वर्ष जी मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे ती संघटना खूप घराघरात पोचलेली आहे, त्यामुळे त्यांना तोडणं, त्यांची मतं हे करणं हे खूप कठीण काम आहे. परंतु तरीसुद्धा आम्ही आमच्या कामाने, आम्ही आमच्या जे काही समस्या आहेत ते त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करून आम्ही आमचा जनाधार वाढवतो आहे. आणि तो जनाधार वाढत असताना लोकसभेचा जो निकाल लागला, त्यानंतर विधानसभेचा निकाल आहे, त्यामुळे आमची ऊर्जा अजून जास्त वाढलेली आहे, की आमचे होप जास्त वाढलेले आहेत की नाही, ह्यावेळीची निवडणूक खूप वेगळा निर्णय देणार आहे आणि शिवसेनेसाठी तो धक्कादायक असणारच. आणि जरी युती झाली, समजा तो प्रयत्न जरी केला, कारण ह्याचं श्रेय जर म्हटलं म्हणजे आज जे एकत्र येण्याची ज्या चर्चा चालू आहेत किंवा एकत्र यावं लागतं आहे, ह्याचं संपूर्ण श्रेय ह्या मुंबईतल्या मतदारांना आहे. कारण मुंबईतल्या मतदारांनी असा काही कौल दिलेला आहे आणि एक अशा लेवलला त्या दोन्ही पक्षांना विचार करायला आणलेला आहे की तुम्हाला एकत्र येण्याशिवाय आता पर्याय नाही. म्हणजे संघटना जर पुढे जिवंत ठेवायची असेल तर आज एकत्र यावं लागेल, असा हा कौल मुंबईकरांनी दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात कोणाला आम्ही कमी समजत नाही आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने जे प्रयत्न करता येतील ते आम्ही आमची संघटना म्हणून आम्ही आमचा प्रयत्न करतो. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. अनेक वर्ष शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता होती आणि त्यांची खूप पकड आहे त्या विषयावरती. आता आदित्य ठाकरेंकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आणि आदित्य ठाकरेंनी आणि शिवसेना ठाकरे गटाने खूप मोठी रणनीती आखली जाते किंवा त्यांची बांधणी केली जाते असं म्हटलं जातं आहे आणि त्या माध्यमामध्ये देखील चर्चा चालू झाल्यात, कार्यकर्त्यांमध्ये देखील चर्चा चालू झाल्यात. त्या तुलनेने भाजपचा प्रयत्न कुठे जास्त दिसत नाही आहे. काय असं शांतता काय वाटते? नाही, ही वादळापूर्वीची शांतता आहे. संघटनात्मक आता जे सावंतसाहेब म्हणाले की जे संघटनात्मक जे बदल झाले त्यामध्ये ज्या रचना आता भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहेत, त्यानंतर दिलेले जे प्रोग्राम असतात, जे कार्यक्रम असतात ते कारण आमच्याकडे आता सध्या काय चालू, आम्ही मायक्रो लेवलला काम चालू आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायचं आहे, त्यांचे जे काही आपल्या योजना आहेत, इतर गोष्टी आहेत, त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत कसा पोचतात आणि त्याची म्हणजे जास्त प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही आता सध्या आमच्याकडे तो कल नाही आहे. कारण त्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता वरळीमध्ये तुम्ही बघाल की एवढं मोठं मेट्रो स्टेशनचं उद्घाटन झालं. आता कंपॅरिझन तुम्ही जर म्हणजे तुम्हाला पण कदाचित माहीत नाही, बरेच जणांना माहीत नाही हे उद्घाटन झालं कधी आणि ते म्हणजे घाईघाईत केलं वगैरे असं आरोप केला जातो आहे. परंतु इतक्या वर्षाची प्रतीक्षा असलेलं मेट्रो आज वरळीमध्ये म्हटलं तर अत्रे चौकामध्ये एक स्टेशन आहे, ग्लास्कोला आहे, सिद्धिविनायकला आहे, एवढे मोठे स्टेशन आज मेट्रोचे ओपनिंग, परंतु कुठे असं बॅनरबाजी नाही झाली.
आम्ही करून दाखवलं, शब्द दिलेला पाळला आणि मुंबई वगैरे असे कुठे तुम्हाला जाहिरातबाजी दिसते आहे का वरळीमध्ये? लोकांनी ठरवायचं आहे, जनतेने ठरवायचं आहे. आणि आम्हाला जे प्रॉब्लेम, आता मी तुमच्या हे आजच्या विषयातून मी तुमच्या माध्यमातून एक सांगेन की पहिल्या प्रथम साऊथ मुंबईचं मी आज आभार मानतो. आज तुम्ही आलात आणि निवडतो ते आभार याच्यासाठी मानतो की जो विषय आपण घेतला होता मागच्या वेळी, आता बीडी चाळीतल्या रहिवाशांनी जो प्रश्न, जे पहिल्या टप्प्यातील जे रहिवाशी आहेत ज्यांना अडचण येते, तो प्रश्न ज्यावेळी त्यांनी आमच्याकडे आणला भारतीय जनता पार्टी म्हणून, आणि रहिवाशी सर्व पक्षांकडे त्यांनी निवेदन दिलं. तर सुरुवातीला आम्ही स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे सुद्धा ते रहिवाशांनी पत्र दिलं होतं, आणि ते सचिनभाऊ अहिर असतील, आमदार सुनील शिंदे असतील, प्रयत्न केले सर्वांनी, आणि ते प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे पण आम्ही भेटलो, रहिवाशांचे प्रतिनिधी म्हणून आपण भेटलो, आमचे प्रतिनिधी मंडळसुद्धा भेटले, त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर ते काही कारणाने ते नाही झालं. त्याच्यानंतर आम्ही शिंदे शिवसेनेचे देवराज साहेब आहेत, जे आपले उमेदवार होते, राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही प्रत्यक्ष भेटलो, त्यांना निवेदन दिलं, कारण त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न प्रश्न खूप म्हणजे इतका काही असं गंभीर, परंतु तो प्रश्न, त्या प्रश्नाला प्राधान्य न देता रहिवाशांनी इतक्या बिकट, म्हणजे जो तातडीने इतका प्रश्न केलेला आहे, तो प्रश्न दिल्यानंतर त्याला प्राधान्य न देता इथले स्थानिक आमदार पत्रक काढतात, गुढीपाडव्याला आम्ही तुम्हाला चाव्या देणार आणि ओपनिंग करणार, आम्ही दिलेला शब्द पाळणार. तर लोकांमध्ये ती जास्त नाराजी झाली की आम्ही जो प्रश्न सांगतोय तो न सांगता तुम्ही डायरेक्ट आम्हाला पत्रक काढताय आणि सांगताय की तुम्ही आम्हाला चाव्या देणार. मग जे आम्ही प्रश्न मांडतो आहे, जे आम्ही इतक्या ह्यानी सांगतो, त्याच्याबद्दल तुम्ही गांभीर्य नाही आहे तुमच्याकडे. मग रहिवाशांनी आमच्याकडे पुन्हा हे केलं. मग आम्ही सावंत साहेबांच्या माध्यमातून शेलार साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की ज्या मागच्या ज्या 2 चाळी आहेत, ज्या जर ते तोडल्या नाहीत, त्या तोडल्या नाही तर येण्या जाण्याचा रस्ता कसं, म्हणजे इतका मोठा प्रोजेक्ट आज जर तुम्ही उभा करताय, तर तिथे जर त्या चाळी जर तशाच ठेवल्या, तिथे ट्रान्झिट काम म्हणून तसंच ठेवलं, तर इथे जे रहिवाशी येणार आहेत, आज नवीन सदनिकामध्ये जे ताबा घेणार आहेत, त्यांना ते समाधान मिळेल का? कारण ते चाळी तशाच आहेत, त्याला लागूनच एक मोठं तुम्ही तसंच, आणि मुंबईमध्ये एवढा मोठा मॉडेल, आणि हे समजून नेत्यांकडे समजून सांगायला, म्हणजे ते काय त्याचं गांभीर्य आहे, तो प्रश्न कसा आहे, सावंत साहेबांना सांगितलं आणि त्यांनी ते उचलून धरलं, त्यांनी नेत्यांपर्यंत तो पोचवला विषय तातडीने. नेत्यांनी पण बाबा चला याची दखल घ्यायला पाहिजे, कारण आज जर आपण आहोत आणि रहिवाशी खरोखरच, तर ह्या गोष्टीचं जर तुम्ही त्या पद्धतीने केवळ येताय, पाहणी करताय, फोटो टाकताय, पण तुम्ही नेमकं केलं काय? तुम्ही आज पाहणी करून आजचं काय निष्कर्ष, हे काहीच नाही, चर्चा नाही रहिवाशांमध्ये, ती जे असायला पाहिजे कॉन्टॅक्ट तो नाही, त्यामुळे कुठेतरी कमी पडते ना. आता ही संधी तुम्ही देताय, तुमच्याकडे पहिली संधी आली होती, तुम्ही केलं ना, त्याच्यानंतर तुम्ही ही संधी रहिवाशांकडनं मग नाईलाज आहे ना, शेवटी कुठून तरी प्रश्न सोडले पाहिजे म्हणून रहिवासी पण येतात. अशाच पद्धतीचे प्रश्न, आज पार्किंगचा एवढा मोठा विषय होता, बरोबर, तर त्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून त्यावेळी हे स्वतः मंत्री होते, आणि मला आठवते की माझ्यासोबत आम्ही सर्व बिगर राजकीय समितीचे सर्व शिष्टमंडळ आम्ही कितीतरी वेळा त्यांच्याकडे पत्र दिलं की पार्किंगचा, त्यावेळी स्पष्ट त्यांनी सांगितलं हा प्रश्न सुटूच शकत नाही, कारण हा DC रूलप्रमाणे हे देता येत नाही, दोघांमध्ये एकच पार्किंग होणार, आणि हा प्रश्न असं आमदारांनी स्पष्ट सांगितलं की हा प्रश्न, कारण तेव्हा सत्तेमध्ये होते, बरोबर आहे, आणि सर्व रहिवाशांची, बीडी चाळीच्या संपूर्ण रहिवाशांची मागणी होती की आम्हाला 2 पार्किंग, म्हणजे भांडणाचं काळ होणार आहे, उद्या आम्ही गाडी पार्किंग काय, तू आज अर्धी लाव, मग तू उद्या लाव, मी असं होणं, आणि हा संपूर्ण प्रोजेक्टचं पण ते गांभीर्य नाही, इच्छाशक्ती नाही, करायचं नाही. मग ज्यावेळी एका कार्यक्रमामध्ये आमच्याकडून ज्यावेळी लोढासाहेब आले होते, आणि त्यावेळी आम्ही त्यांना तो विषय, आता बीडी चाळीच्या विषयावर खास काहीतरी सोडवायचं आहे म्हणून तर ते लोढासाहेब आले नव्हते ना, किंवा कुठले नेत्यांनी तर हस्तक्षेप केला, रहिवासी तिथपर्यंत पोचत आहेत, रहिवाशांनी तो निवेदन दिलं, त्यांनी पण ती दखल घेतली की हे व्हायला पाहिजे, तो विषय त्यांनी गांभीर्याने घेतला, आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळात तो मंजूर करून घेतला. मग त्याच्यानंतर सावंत साहेबांच्या प्रयत्नाने जे अडथळे होते, म्हणजे परवानग्या, त्या परवानग्यासाठी आम्ही वेगवेगळ्या नेत्यांकडे भेटलो, आणि मग नार्वेकर साहेबांनी त्याची ती काय अडचण होती, म्हणजे मेन म्हणजे खर्चाची बाब होती, कारण ते एवढा मोठा निधी मंजूर करून घ्यायचा होता, मग ते त्यांच्या माध्यमातून झालं, आणि हा निर्णय आम्ही त्यावेळी सोडवून आता आम्ही कार्यकर्ते, आम्ही काय करणार, आम्ही तो प्रयत्न, त्यावेळीसुद्धा आमच्यावर आरोप झाले की हे फक्त निवडणुकीचा स्टंट आहे, ही फक्त फसवेगिरी आहे, आता निवडणुका आल्या आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे. आम्हाला काय करायचं आहे निवडणूक,
रहिवाशांसाठी मी स्वतः आम्ही बीडीत राहत तर रहिवाशांसाठी हा मोठा विषय आहे, तो रस्त्यावर उतरला पाहिजे, त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. तुमच्याकडे संधी होती की नाही, मग ते तुम्ही करता येत नाही आणि एकदा केल्यानंतर मग त्याला परत नावं ठेवायची. आज पार्किंगचा विषय मागच्या आता हे आशिष साहेब आले, आम्ही परत तो क्लिअर करून घेतला की त्याच्या ज्या ॲग्रीमेंट ज्या राहिलेले आहेत म्हणजे पूर्वी ज्यांचे करारनामे झालेले त्यांच्यामध्ये ते उल्लेख नाही आहे पार्किंग, ते ॲग्रीमेंटच्या कॉपी आम्हाला मिळायला पाहिजे. आता जे नव्याने ॲग्रीमेंट होतं त्याच्यामध्ये तो येते उल्लेख की बाबा एकाच एक पार्किंग, परंतु कामं एक तर करायची नाहीत, झाल्यानंतर त्याचा वेगळा अपप्रचार करायचा, वेगळे हे कर, आणि त्यामुळे आज रहिवाशी सुज्ञ आहे. बघा बीडीचाईचे रहिवासी असतील किंवा वरळीचे एकंदर जनता आहे ना, आता हे पूर्वीसारखं राहिलेलं आहे. त्यांना कळते ना कोण काम करतो आहे, कोण केवळ थापा मारतो आहे, आणि त्यामुळे ही नाराजी जास्त काय आम्हाला करावं लागत नाही आहे. आज ते स्वतः त्यांच्या आणि जर खरोखर कामं केली असेल तर लोक रिझल्ट देतील. त्यामुळे आम्ही वाट बघतो आहे ह्या निवडणुकींची. नक्कीच आता ह्या निवडणुका आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणार, यांनी कामं नाही केली, आम्ही केली, आम्ही नाही केली, यांनी केली, हे सगळं होणारच आहे. असो, परंतु मुंबई मेट्रोचा विषय आला, मेट्रोचं रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं. आदित्य ठाकरेंनी त्या विषयावरती खूप हल्ला केला आणि मेट्रोचं पाणी गळती हे सर्व माध्यमांमध्ये दाखवलं. त्या ठिकाणी म्हणे पत्रकारांना पण धक्काबुक्की किंवा त्यांना हाकलवून लावण्याचा प्रयत्न केला जात होता. आपण टी व्हीवरती पाहिलं असेल, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. आदित्य ठाकरेंनी स्पेसिफिक कुठल्या कुठल्या ठिकाणी पाणी तुंबलं, मग तिकडे पंपिंग लावलं नाही गेलं वगैरे, हे सगळे डिटेलमध्ये आरोप केले. त्याची उत्तरं व्यवस्थित काही भाजपकडून आलेली नाही आहेत. महानगरपालिकेवरती कळत नकळत किंवा प्रत्यक्ष आपलं कंट्रोल आहे सध्या. काय सांगताय? आता मेट्रोचा जर विषय तुम्ही सांगितला ना, तर आज किती स्टेशन आहेत? मेट्रो चालू झाल्यानंतर 16 स्टेशन. केवळ वरळीतल्या एकाच स्टेशनमध्येच त्याची पाणी गळती झाली. आता ती जी पाणी गळती झाली ती कुठल्या कारणाने झाली याचा तुम्ही शोध घेतला का? म्हणजे जे ओव्हरफ्लो पाणी झालेलं होतं बाजूच्या सोसायटीचं, त्यांच्याकडून ते आलेलं पाणी त्या मेट्रोमध्ये घुसल्यामुळे त्याचं नियोजन नसल्यामुळे ते पाणी गळती झाली. आता केवळ वरळीमध्ये मेट्रोमध्ये पाणी घुसलं एवढीच बातमी दाखवायची. जर पाण्याचं किंवा जर ते कामाचा दर्जा किंवा इतर गोष्टी जर तुम्हाला, तर सगळीकडे पाणी भरलं असतं ना. ते एका स्टेशनला एका ठराविक याच्यामध्ये मग ते केवळ बघा, हा राजकीय म्हणजे श्रेयाची लढाई आहे ही. आता ते सर्वच काय त्याचं आम्ही खोडून काढू शकत नाही. काही तांत्रिक चुका झाल्या असतील तर ते सुधारायला पाहिजे. कोणीच परिपूर्ण नसतो, शेवटी काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे ते आरोप प्रत्यारोप हे होत राहणार. आता आम्ही म्हणायचं का की वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये जे काय जांभोरी मैदान सुशोभीकरण केलं होतं बरोबर, आणि आजच्या यावेळेचे माझ्याकडे पण फोटो आहेत, तर ते बघा तुम्ही, यावेळी ते स्विमिंग पूल झालं होतं, मग ते कामाचा दर्जा बरोबर नाही आणि मग ते पैसे खर्च केले म्हणून आज आमचं स्विमिंग पूल. बघा कुठे ना कुठेतरी त्या चुका, त्याचं किती राजकारण करायचं, एखाद्या गोष्टीचं किती करायचं किंवा कुठे म्हणून मी परत मगाशी सांगितलं ना की लोक सुज्ञ आहेत. आज कळते आहे हे मेट्रो कोणामुळे थांबली. आज ह्या मुंबईतली मेट्रो कोणामुळे थांबली, कोणाच्या आग्रहाने, आणि किती कोटीचं नुकसान झालं जनतेला कळत नाही का? त्यांना सगळ्यांना माहिती आहे आज कोणामुळे हे काम डिले झालं. आणि आज निदान ते मेट्रो सुरू तरी झालेली आहे, त्याचं समाधान नाही, त्याचं सुख नाही, परंतु कुठे गळती झाली ते लगेच शोधायला. ठीक आहे, माध्यमांमध्ये पण काही झालं असेल तर त्याचं काय आम्ही त्याची उत्तरं नाही देऊ शकत, परंतु नाही. पण मुंबईत पण पाणी अनेक ठिकाणी तुंबलं, त्या ठिकाणी आधी पूर्वकल्पना असताना देखील ते पाणीचा निचरा करण्याचं किंवा ती व्यवस्था केली नाही. महानगरपालिकेत काही मोठ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे वगैरे असे आदित्य ठाकरेंनी अनेक आरोप केले, तुम्ही पाहिले असतील, पण त्याची उत्तरं का नाही देत आहे भाजप म्हणून? मी एक सामान्य नागरिक म्हणून मी एवढं सांगेन की हा पावसाळा होता का? आज उद्या 7 जून नियमाप्रमाणे 7 जूनला आपण मिरग समजतो आणि मिरगापासून पाऊस चालू होतो. नाही, पण त्याच्या आधी पाऊस होता ना आलेला. म्हणूनच मी सांगतो आहे की ह्याला अवकाळी पाऊस म्हणतात. अवकाळी पाऊस ह्याचा अर्थ काय, ही आपत्कालीन परिस्थिती आहे बरोबर आहे. आणि 20-25 दिवस अगोदर पाऊस जोरात अचानक आणि एका दिवसामध्ये इतका पडला की 2 महिन्याचा पाऊस एकाच दिवशी जर पडणार म्हणजे ती काय असते, आपण पावसामध्ये गटारं तुंबणं, पावसामध्ये ह्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु अचानक जर ते वादळी वारा आणि वादळी पाऊस असं जर चित्र, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ना की एकाच फक्त मुंबईत आलं. पण तुम्ही बघा पाणी आणि हे काय महानगरपालिका आज 25-30 वर्ष कोणाच्या ताब्यात आहे, ठेकेदार कोण आहेत, कोणाचे कुठे लागेबंद आहेत, हे सगळं माहीत. त्यामुळे ह्या विषयाला बघा, हे मुंबईमध्ये एकंदर सगळीकडे पाणी, कारण ते पाण्याचं पावसाचं जे प्रमाण होतं ते
म्हणजे सरासरीपेक्षा खूपच जास्त होतं आणि ही खूप अगोदरचा हा म्हणजे ही आपत्कालीन परिस्थिती म्हणून हे आलेला पावसाचा विषय. त्यामुळे त्याचं उत्तर मी तरी काय आता सध्या देऊ शकत. मला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आदित्य ठाकरेंना तुमच्या ह्या माध्यमातून विचारायचं आहे की तुम्ही म्हणताय की वरळीमधलं मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेलं, ठीक आहे. एकतर तो जो पाऊस होता हा पाऊस 100 मिलीमीटर पडला. सर्वसाधारण अशी आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियात 50 मिलीमीटरच्या वर जेव्हा पाऊस पडतो तिथे रस्ते तुंबतात, पाणी भरतं आणि त्यावेळेस जर भरती असेल तर ते पाणी तुंबतं. हे काय आजची गोष्ट नाही, ही मुंबईत जुनी गोष्ट आहे. आता तुम्ही त्या गोष्टीला पकडून ठेवता आणि त्या गोष्टीवरच बोलतात. ते काय असं तर झालं नाही ना की ते मेट्रो स्टेशन तयार होतं ते वाहून गेलं, हे झालं का? नाही. आता पण ती मेट्रो चालू आहे आणि त्या दिवशी पण चालू होती. मेट्रोची ये जा त्या दिवशी पण चालू होती, ठीक आहे. मला आदित्य ठाकरेंना हा एक प्रश्न विचारायचा आहे. गेले 30 वर्ष तुमचे आमदार, खासदार, नगरसेवक आहेत. वरळी, प्रेमनगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमधनं 57 कुटुंबांना 25 वर्षापूर्वी बाहेर काढलं आहे. तुमचाच आमदार, तुमचाच नगरसेवक, तुमचाच खासदार. त्यांना बाहेर काढलं, तुम्ही त्यांना काही करू शकला नाहीत आजपर्यंत. आत्ता त्यांना रेंट नाही मिळालं, आजपर्यंत ते रस्त्यावर राहत आहेत. त्याच्याबद्दल काय हो? तुम्ही ते पाणी तुंबलं आणि त्याच्याबद्दल बोलताय. त्या मेट्रोची वाट तुम्ही लावली, सरकारवर बोजा तुम्ही आणला, आमच्या जो टॅक्स पेयर आहे त्याच्यावर बोजा तुम्ही आणला. त्यानंतर माझा सरळ सवाल आहे की त्या प्रेमनगर, सिद्धार्थनगरमधल्या 56 लोकांना घराबाहेर काढलं आहे 25 वर्षापूर्वी. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? याचं उत्तर घ्या तुम्ही. आदित्य ठाकरे ज्यावेळेस तुम्हाला भेटतील ना त्यांना विचारा की भाजपवाले सरळ प्रश्न विचारत आहेत की तुम्ही ज्या पाण्याबद्दल आणि मेट्रोबद्दल बोलताय ना, ते 56 कुटुंब रस्त्यावर राहतात, त्यांचं काय केलं? तुम्ही रेंट मिळवून दिलं का? विचारा. एक राजकीय प्रश्न, शेवटचा प्रश्न सावंतसाहेब. भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद कमी करायचा प्रयत्न करतोय, अशी कुजबूज देखील चालू झालेली आहे की भाजप सर्वशक्तिमान बनण्याचा प्रयत्न करत आहे. काय सत्यता आहे याच्यात? काय सांगताय? आरोप होत आहेत वारंवार. बघा, आरोप प्रत्यारोप होत असतात. आमच्या वरळीत एकनाथ सेना आणि आम्ही हे एकदम गळ्यात गळे घालून काम करतो. आमचा कुठे प्रश्न आम्ही कमी पडतो तिथे त्यांचे कार्यकर्ते, नेते येतात, ते आम्हाला मदत करतात. ते कुठे कमी पडतात तिथे आम्ही येतो. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. यावेळेला भाजपचे किती नगरसेवक मैदानात असतील वरळी विधानसभेत या पूर्ण जी साऊथ वॉर्डमध्ये? बघा, एक पक्ष कार्यकर्ता म्हणून जर मला विचाराल, पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही, पक्ष कार्यकर्ता म्हणून जर विचाराल तर माझ्या सगळ्या सीट मला लढायच्या आहेत. 6च्या 6 सीट लढायच्या आहेत. पण पक्ष नेतृत्व ज्यावेळेस निर्णय देतं की युतीत लढायची आहे, मग ते 3-3 लढू किंवा जे काय वरून समीकरण येईल की एकनाथ सेना किती लढवेल, आम्ही किती लढवू, त्याचा आम्ही मान ठेवून आम्ही काम करू. पण मला असं वाटतं भाजप म्हणून आम्ही 3 सीट यावेळेस नक्की काढणार. सावंतसाहेब, आणखीन एक प्रश्न, एक गंभीर प्रश्न म्हणू शकतो आपण किंवा अराजकीय, राजकारण नसलेला प्रश्न. आपल्या या वरळी विधानसभेमध्ये तुम्ही शोकसभेला आलेला सत्यम नायर यांच्या असं म्हटलं गेलं की जर पोद्दार हॉस्पिटलमध्ये जर ICU असता तर कदाचित तिथपर्यंत त्यांना पोचवता आलं असतं. तुमच्याही पक्षाचे दीपक पाटील हे देखील हृदयविकाराच्या झटक्याने गेले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व होतं ते. तर अशी अनेक मंडळी गेली. डॉक्टरांनी देखील मध्यंतरी आंदोलन केलं की तो एक डॉक्टर विद्यार्थी झाडावरून पडला आणि त्याला वेळेत ICU न मिळाल्यामुळे त्याला प्राण गमवावे लागले. अशी अनेक उदाहरणं आहेत. ह्या ICUवरून अनेक लोकांनी यावरती आवाज उठवला आहे, परंतु तिकडे काय तो ICU होत नाही आहे. कधी होणार? तुम्ही तर सत्तेत बसलेले आहात, सांगा. बघा, तुम्हाला सांगतो, आमचे प्रयत्न चालू आहेत, पत्रव्यवहार चालू आहे हा आत्ता, ठीक आहे. मला हाच प्रश्न विचारायचा आहे. सत्यम नायर ज्यावेळेस गेले, माझे एकदम जवळचे मित्र होते, ते ज्यावेळेस गेले, आमची त्या शोकसभेत हा प्रश्न आला. मला फार वाईट वाटलं. आणि प्रश्न काढणारे लोक हे पण शिवसेना ठाकरे गटाचे होते. मग मला एक सांगा की तुमची सत्ता ह्या वरळीमध्ये गेल्या 30 वर्षापासून सत्ता आहे. सगळ्याच बाबतीत आमदार आहे, खासदार आहे. आपण म्हटलं की अरे नाही, हे स्टेट लेवलचं काम नाही, सेंट्रलचं काम आहे, तर खासदार पण तुमचाच ना. 30 वर्ष झाले. माझ्या माहितीनुसार आमदार सुनील शिंदेंनी यावरती प्रयत्न केलेले आणि मला असं आठवतं 1-2 वर्षापूर्वी सुमारे त्यांनी सांगितलं की पोद्दार हॉस्पिटल प्रशासन लक्ष देत नाही आहे आणि त्या विषयाला गांभीर्याने घेत नाही आहे. मला म्हणायचं आहे, जर मान्य सुनील शिंदे तर काम करतात, ह्यावर काय वादच नाही,
आम्ही मानतो सुनील शिंदे काम करतात. मला सांगा, तुमचं सरकार होतं 2.5 वर्ष, तुमचा मुख्यमंत्री होता, तुम्हाला जर ते एवढं, तुमचा माणूस गेला ना, तुमचा म्हणजे माझा पण, आपला मित्र एक गेला जो हॉस्पिटलच्या समोर पडला, पण तो तिथून त्याला हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत नेऊ शकलो नाही, गेला आमचा माणूस. दीपक पाटील हा वरळी बिडी चाळीतून त्या हॉस्पिटलपर्यंत पोचू शकला नाही. तो एक मुलगा हॉस्पिटलमधला डॉक्टर, तो झाडावरनं पडला, तो तिथल्या तिथे जर ICU असतं तर वाचला असता. ह्यांची सत्ता कुठे होती? मुख्यमंत्री पण होतेच की नाही, मुख्यमंत्री पण होते त्यावेळेस, का नाही करू शकले मग हे सगळं? ह्या सगळ्या गोष्टीवरनं तुम्हाला सांगतो, इच्छाशक्ती लागते काम करायला आणि विजन लागतं, जे तुमच्याकडे नाही आहे. आम्हाला असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे तरुण आहे, आल्यावर काहीतरी काम करतील, वरळीचा विकास करतील. त्यावेळेस फक्त त्यांनी फुटपाथला ते रंगरंगोटी केली ना, तेवढीच ती. त्याच्यानंतर काही काम नाही झालं. ह्या वरळीमध्ये आजही दाखवायला काही काम नाही झालं. एक ब्रिज होता लोअर परेलचा, आता लोक विसरतात. तो 1/2 किलोमीटरचा ब्रिज बनायला म्हणजे आमच्या नितीन गडकरीने लाखो किलोमीटर, करोड किलोमीटर केले, ठीक आहे. पण ह्यांना 1/2 किलोमीटरचा ब्रिज करायला 6 वर्ष गेले. ते पण 6 वर्ष म्हणजे आमचं सरकार आलं, लोढाजींनी मीटिंग लावली, तिथे सगळ्यांना धारेवर धरलं, मिनिट्स बनवले, तेव्हा तो ब्रिजचं उद्घाटन झालं. आठवतं तुम्हाला सर्व? ह्यांच्याकडे विजन वगैरे काही नाही, नुसतं दाखवायला, नुसतं, बाकी काही नाही. तरी पण विचारतो, हे ICUचा विषय कधी मिटेल? हे आरोप प्रत्यारोप होत राहणार, पण कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे, किंवा तुमचे प्रयत्न किंवा सरकार म्हणून आपण मंजुरी करून घेऊ शकता तातडीने? आम्ही, हा विषय कसा आहे, हा केंद्राचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आमचं पेपरवर्क चालू आहे. त्याच्यामध्ये खूप प्रयत्न चालू आहेत की लवकर हे व्हायचं आहे. समजा ते नसेल झालं तर कामगार हॉस्पिटलमध्ये आमचं करायचं, हा चालू आहे, ते होईल, लवकरच हे होईल. भारतीय जनता पार्टीचे वरळी विधानसभा अध्यक्ष दीपक सावंत होते, विजय बांदिवडेकर होते. ही मुलाखत सडेतोड ठरलेली आहे. अशाच प्रकारच्या मुलाखती आपण विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या चालू ठेवणार आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींना सुरुवात झालेली आहे. आता वरळीमध्ये देखील राजकीय वातावरण हळूहळू गरम व्हायला लागलेलं आहे आणि त्या पद्धतीने तशी वाटचाल प्रत्येक पक्षाची दिसते. मध्ये मनसे आणि सेना ह्या युतीबद्दल परत नवीन काही ट्विस्ट येऊ शकतो का? ह्या अशाच चालू घडामोडी आपल्यापर्यंत आम्ही दाखवत राहणार आहोत. कॅमेरा पर्सन साहिल वारिसेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.